नमस्कार मंडळी, माझं नाव समृद्ध शिंदे. तुम्ही बघताय बॉलिवूड प्रेमी. आज आमच्या सोबत आहे द ग्रेट डायरेक्टर. मी तर बोलू शकतो बिकॉज यांचा तुमचा पहिला चित्रपट आहे, राईट सर? मिस्टर सुबोध खानोलकर लेखक दिग्दर्शक आहे. त्यांच्या तर आत्ताच एक पिक्चर ते येतोय सर, दशावतार. 12 सप्टेंबर रिलीज होतोय सर. काय सांगाल सर चित्रपटाबद्दल सर? ॲक्च्युली तुम्ही ट्रेलर बघा. चित्रपटाबद्दल मी सांगण्यापेक्षा तुम्हाला ट्रेलरमधून लक्षात येईल की आम्ही काय बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला असं वाटतं की जर तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट जनरेट झाला तर नक्की थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा, कारण की हा प्रचंड एक्सपिरियन्स देणारा सिनेमा आहे आणि तो केवळ आणि केवळ थिएटरमध्ये तुम्हाला घेतला. बट सर, मी आता म्हणतात दशावतार, ही नक्की कल्पना आली कशी सर तुम्हाला? म्हणजे जसं तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बघितलं सर की तुम्ही एक लहानपणापासून तुम्ही कोकणातलेच आहे, राईट? मग तुम्ही दशावतार तुम्ही बघायचं, मग तुम्हाला असं वाटलं होतं की तुम्हाला ह्या दशावताराच्यावर चित्रपट बनवायचे सर? असं कधी लक्षात आलं असं सांगणं कठीण आहे, पण ज्या वेळेला तुम्हाला काही काही इम्प्रेशन्स तुमच्या डोक्यावर लहानपणीपासूनचे असतात, वेगवेगळ्या घटनांचे, वेगवेगळ्या व्हिज्युअल्सचे, तर कुठेतरी त्याची इम्प्रेशन्स होते आणि मग त्यातनं एके दिवशी अचानक या गोष्टीचं कथाबीत सापडलं, त्याच्यावर अजून काम केलं आणि मग हळूहळू तो आता चित्रपटात रूपांतर झालं. येस सर. मग दिलीप प्रभावळकर सर म्हणजे ग्रेट डायरेक्ट म्हणजे द ग्रेट ॲक्टर आहे सर. तुम्ही त्यांनाच चूज करायचं काय म्हणतो? जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट लिहित होतात तर स्क्रिप्ट तुम्ही त्यांच्याच दृष्टिकोनाने तुम्ही विचार करून स्क्रिप्ट लिहित होता का? नाही, मी जेव्हा सिनेमा लिहिला त्यावेळेला मला हे लक्षात आलं की या भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर सर वगळता इतर कुठलाही माणूस ही भूमिका साकारू शकत नाही. हां, दिलीप काकांचं ज्या प्रमाणात त्यांची फिल्मोग्राफी आहे, ज्या प्रमाणात अभिनयाचं त्यांचं रेंज आहे, हे सगळं करण्यासाठी बाबुली मिस्त्री उभं करण्याशिवाय दिलीप प्रभावळकरांशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणून त्यांना जेव्हा मी बोलतो सर, एक 2-3 हफ्त्यापूर्वी सर तुमचा एक फर्स्ट लुक रिव्हील झाला होता. मी तर बोललो ना, सिनेमॅटिक एक्सपिरियन्ससाठी हा भव्य दिव्य चित्रपटच बोलू शकतो, बिकॉज मराठी इंडस्ट्रीसाठी आहे ना हा खूप टर्निंग पॉईंट होऊ शकतो सर. जसं 1 मेला रिलीज होता तर थांबायचं नाही. मी तर बोलतो दशावतार थांबणारच नाही वाटतं. जेवढं मी बघून बघतो, जेवढा फर्स्ट लुक असो, टीजर असो, तर ट्रेलर, माय गॉड, मी तर बोललो ना सर, मराठी इंडस्ट्रीसाठी एक पीक मुवमेंट असणार हा. कारण 12 सप्टेंबरला मी तर बोला पाऊस जेव्हा येऊ किंवा न येऊ, पण इथं पाऊस नक्की पडणार ऑडियन्सची सर. मग मी सर एवढंच बोलू शकतो की तुम्ही हा फिल्म पूर्ण रॉ शूट केलं आहे का पूर्ण सेटअप काय उभं केलं होतं तुम्ही कोकणामध्ये? नाही, हा पूर्णपणे कोकणातल्या ॲक्च्युअल लोकेशन्सला शूट झालेला पिक्चर आहे. ओके. आणि आपण जे म्हणतो ना ग्रँड पिक्चर, भव्य वगैरे, तर आपला निसर्ग, आपल्या लोककला, आपली मातीतले विषय हे ऑलरेडी ग्रँड आहेत. आपल्याला फक्त ते लोकांसमोर घेऊन जायचे आहेत. बरोबर. वेगळं काही ग्रँडनेस म्हणजे आय थिंक ते आपल्याकडे आहे सगळं, आपल्याला फक्त लोकांना मांडायचं. ऍक्च्युली सर कोकणच ग्रँड आहे. बरोबर. कोकणामध्ये जी फील आहे, ती हवा आहे सर, ती एक तो नेचर आपण तुम्ही प्रत्येक बोलतो की महसूस आपण करून घेतो की बाबा हा कोकणात गेलो म्हणजे दशावतार नक्की बघू शकतो. आणि मी तर बोललो सर, प्रत्येकाला मी बोललो की जे रत्नागिरीकर आहेत, मालवणकर आहेत, जिथे थिएटर मिळतात सगळं फुल करा. दशावतार तुम्ही नक्की जाऊन बघा आपल्या जवळच्या चित्रपटामध्ये. थँक्यू. थँक्यू.